हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सतपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. नमस्कार पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि आपण आज बघणार आहोत 2026 हे वर्ष कसं असणार आहे मेष राशीसाठी. ठीक आहे, सुरुवात करूया गुरूंच्या आशीर्वादाने म्हणजे साई टॅरोने. साई टॅरोने जाणून घेऊया की तुमच्यासाठी कसं असणार आहे 2026 मध्ये. ज्या काही घटना घडणार आहेत तेव्हा तुम्हाला तुमचे गुरु काय संदेश देऊ इच्छितात, तुमच्यासाठी काय सांगतात. हॅव फेथ म्हणजे श्रद्धा. अबव ऑल सगळ्यात वर श्रद्धेला ठेवा. माइंड पॉवर. युअर माइंड हॅज ट्रेमेंडस पॉवर. सरेंडर इट टू बाबा अँड लेट हिम डायरेक्ट इट. तुमचं बुद्धी चातुर्य ना खूप जबरदस्त आहे आणि तुमची माइंड पॉवर एवढी की तुम्ही काही सहज अट्रॅक्ट करू शकता. तो सरेंडर करा तुमच्या गुरूंना आणि ते तुम्हाला त्यातलं मार्गदर्शन करतील. देअर शॅल बी लाईट. अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम इज ॲट हँड. बघा, म्हणजे 2026 मध्ये काहीतरी घडणार आहे आणि त्याचं सोल्युशन तुमच्याकडेच आहे. गुरूंचं तुमच्यावर लक्ष आहे. सो योग्य वेळी योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत ते पोहोचवतीलच. ठीक आहे, हे होतं आपलं साई टॅरोने 2026 साठी काय आहे संदेश. आता आपण बघूया तुमच्यासाठी तुमचे एंजल्स 2026 साठी काय सांगू इच्छितात. एंजल्स सांगू इच्छितात की फॉरगिव्हनेस, इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि ट्रस्ट. बघा, ट्रस्ट आणि फॉरगिव्हनेस दोन्ही गोष्टी एकाच पद्धतीच्या आहेत. रिलेशनशिपमध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो 2026 मध्ये, पण तुम्हाला ही सिच्युएशन कशी हँडल करायची आहे. ट्रस्ट ही सगळं व्यवस्थितच होणार. फॉरगिव्हनेस म्हणजे माफ करायला शिका. गोष्टी ताणवत बसू नका आणि स्वतःच्या तब्येतीवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ देऊ नका. इम्प्रूव्हिंग हेल्थ आलेला आहे. तो या वर्षी 2026 मध्ये एक नवीन पण करा की तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्याल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही योग्य आहार विहार कराल, व्यायाम कराल, स्वतःसाठी वेळ काढाल आणि चांगल्या सवयी लावाल असं एंजल्सना म्हणायचं. बघूया आपण आता सर्व काही जाणून घेणार आहोत आपण टॅरोच्या सहाय्याने. म्हणजे रिलेशनशिप, करिअर, बिझनेस, फायनान्सेस. तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमचं कसं जाणार 2026. सगळ्यात शेवटी हेल्थ कशी असणार तुमची ओव्हरऑल 2026 मध्ये. सुरुवात करूया आपण रिलेशनशिप पासून. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय कार्ड आलेले आहेत. कन्फ्युजन दूर होणार आहे तुमचं. जसं मगाशी आलं होतं इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि ट्रस्टचं कार्ड. तर काहीतरी रिलेशनशिपमध्ये घडामोडी घडतील मेष राशीच्या लोकांमध्ये, पण बऱ्याच गोष्टींमुळे क्लॅरिटी येईल. रिलेशनशिपमध्ये, नात्यामध्ये हे जे ताणतणाव येत आहेत ना, त्याच्यामुळे थोडं कदाचित तुम्हाला आजारपण येऊ शकतं, कारण ओव्हर थिंकिंग केल्यामुळे आजारपण येऊ शकतं. बाकी व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. हाफ ऑफ द इयर सगळं खूप छान व्यवस्थित चालेल. आधी सगळ्या ज्या विस्कटलेल्या घड्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित होणार आहेत. आणि पेज ऑफ कप्स जे सांगतं की काहीतरी गुड न्यूज येणार आहे, नात्यामध्ये काहीतरी छान निर्माण होणार आहे असं दिसतं. व्हेरी गुड. आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी की तुमचे करिअर करणाऱ्या लोकांसाठी करिअरसाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. ठीक आहे, 2026 करिअरसाठी. ओके, व्हेरी गुड. सगळ्यात पहिले हे दोन कार्ड समजावते, द मॅजिशियन आणि पेज ऑफ हँड. तुम्हाला तुमच्या सगळ्या स्किल्स वापरून तुमची प्रगती तुम्हाला स्वतः घडवणार आहात आणि तुम्हाला येणारी प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेणार आहात. प्रगती, प्रोफेशनल ग्रोथ मला भरपूर दिसते आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी काय म्हणतात, तुम्ही ज्या अपॉर्च्युनिटीसाठी थांबलाय आजपर्यंत, ती 2026 मध्ये तुमच्या वाट्याला येऊ शकते. फक्त त्याआधी एवढं लक्ष घ्या की छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज तुम्ही करणार नाही असं दिसतंय, जोपर्यंत तुम्हाला ती संधी मिळत नाही तोपर्यंत. आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही चलाखपणा पण दाखवण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीमध्ये दुसऱ्याचं श्रेय लाटायला जाऊ नका. ठीक आहे, तिथे तुम्ही करणार आहातच. मेष राशीचं तसं आलंय. तर होऊ शकतं की एखादा प्रोजेक्ट करते कोणतरी भलतं, त्याच्यावर मेहनत करते कोणतरी भलतं आणि तुम्ही त्याचा श्रेय लाटताय. तो थोडीशी पळवाट असते ही. तो अशा प्रकारच्या घटना घडतील, पण नैतिकतेने बघायला गेलं तर हे योग्य नाही. नेक्स्ट आपण जाणून घेऊया की जे लोक मेष राशीचे आहेत आणि ते बिझनेस करतात त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. मेष राशीसाठी बिझनेस करणाऱ्यांसाठी. ओके, बिझनेसमध्ये आतापर्यंत तुम्ही एका स्टक सिच्युएशनशिपमध्ये होता. बिझनेस पुढे जात नव्हता, मागे येत नव्हता, काही प्रगती होत नव्हती, कुठून तरी मदत हवी पण ती मिळत नव्हती. पण 2026 मध्ये तुम्ही या सिच्युएशनमधनं बाहेर पडणार आहात. बाहेर तर पडालच, पण या सगळ्या अनुभवांमुळे ना तुम्ही एक
ओव्हर डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाणार आहात. ठीक आहे, की खूप जास्त स्वतःला एक्सप्लेन करत बसतो ना माणूस जेव्हा डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो, तशा पद्धतीने तुमचं बिहेवियर असणार आहे. दुसरं, कुणावरही विश्वास ठेवू नका बिझनेसमध्ये, नाहीतर तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये धोकाधडी होऊ शकते, विश्वास ठेवू नका. आणि चौथं, की बिझनेस खूप वाढणार आहे. एक तर 4 नंबरचं स्टॅबिलिटीचं कार्ड आलेलं आहे. तो दमदुप्पट बिझनेस होऊ शकतो, बिझनेसच्या अनेक ब्रांचेस होऊ शकतात, सेलिब्रेशनचे मोमेंट्स येऊ शकतात. खूप छान कार्ड आलेलं आहे बिझनेससाठी, मस्तच. आता आपण जाणून घेऊया फायनान्सेस. ठीक आहे, फायनान्सेस तुमचे कसे असणार आहेत 2026 मध्ये, काय काळजी घ्यायला हवी पैशांच्या नियोजनच्या बाबतीमध्ये. पुन्हा एकदा, कुणावरही विश्वास ठेवू नका. वालं कार्ड आलंय, कुणालाही पैसे उधार देऊ नका, नाहीतर ते पैसे येणार नाहीत आणि स्वतःचं डोकं धरून बसायची वेळ येईल. डिप्रेशन अँक्झायटी मधनं बाहेर येतानाचा कार्ड आहे, पण ह्याच्यावरून सांगते की दिलेले पैसे परत येणार नाही. 2026च्या आत कुणाला दिले असेल तर मागून घ्या. खूप जास्त दिवस नाही राहिलेत हातात, पण ठीक आहे, निदान नवीन कुणाला पैसे उधार देऊ नका. टेम्परन्सचं कार्ड सांगतंय की काही नवीन इन्व्हेस्टमेंट करून बघाल तुम्ही, ट्रायल अँड एरर स्वरूपामध्ये. ठीक आहे, पण थोडंफार हे फायनान्सेस हँडल करताना तुमचा इमोशनल आणि प्रॅक्टिकल इम्बॅलन्स होताना मला दिसतो आहे. बाकी आतापर्यंत तुम्हाला कोणी काय फसवलं काय नाही याच्यावरती अडकून न राहता पुढे नवीन अपॉर्च्युनिटी शोधाल तुम्ही. ठीक आहे, शोधाल 2026 मध्ये, जेणेकरून तुम्हाला तुमचे फायनान्सेस सिक्युअर करता येतील. विच इज गुड. तर मी दुसऱ्यांदा सांगते, कोणावरही विश्वास ठेवू नका. आता बघूया, जर तुम्ही स्टुडंट असाल, ठीक आहे, तर तुमच्यासाठी कसं असणार आहे 2026 हे वर्ष. 2026-27 हे शैक्षणिक इयर पकडलं तरी चालेल. कसं असणार आहे, जेवढी मेहनत कराल तेवढं मिळेल. वाव, स्टुडंटसाठी तर खूप छान कार्ड्स आलेले आहेत. एक तर 10 स्टार आलेला आहे, एस ऑफ हँड्स आलेला आहे. तो प्रश्नच नाही, जेवढा अभ्यास कराल त्या पटीनं तुम्हाला मार्क तर मिळतीलच, त्यापेक्षा जास्त मिळेल. एस ऑफ हँड्स आलेले आहेत. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी समोरून स्वतःहून चालून येतील. जजमेंटचं कार्ड आलंय, हे पण पुन्हा तेच सांगतं, हे कर्माचं कार्ड आहे. तो तुम्ही स्टुडंट असताना सुद्धा तुम्ही तुमचं कर्म कसं ठेवता त्याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या 26 मध्ये फळं मिळणार आहेत. म्हणजे काय, जेवढा अभ्यास तेवढं रिझल्ट. आणि द एम्पेरियर म्हणजे तुम्ही वाया जाणारच नाही. दूरदृष्टीने विचार करा. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती मार्क मिळवायचे, तुमचं एक गोल आहे, एक टार्गेट आहे, ते सेट करून त्याच्यानुसार तुमचा प्रवास सुरू होणार आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होणार, ते दिसतंय मला. तो खूप छान. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, 2026 मध्ये हेल्थ कशी असणार तुमची. हेल्थच्या बाबतीमध्ये प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. ओके, डोळ्यांचे विकार होऊ शकतात. ठीक आहे, खूप जास्त आळस येऊ शकतो. द टॉवर आलंय तर एखादा मायनर मेजर असा डिसीज होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तो लवकर पण नाही बरा होत आणि तो टिकत पण नाही असं. आणि जर जस्टिसचं काढायला सो कट्स पासून सावधान राहा, म्हणजे तुम्हाला धारदार वस्तूंपासून सावधान राहायचं आहे. हे होतं ओव्हरऑल 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे. प्लीज 1176 टाईप करा आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट करा. बाकी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.